काय नाव म्हणले तुमचं? दत्ता दामोदर काय दत्ता दामोदर साहेब. अच्छा. कुठून आहात तुम्ही? बालानगर बालानगर तालुका पाटील. पैठणमधून. अच्छा. तर हे जे गॅप दाखविला होता तुम्हाला किती वर्ष अगोदर दाखविला होता? 2008-9 मध्ये पडलो मी तेव्हाच ताबडतोब एक्सरे केला होता ना. अच्छा. कशामध्ये पडले होते तुम्ही? म्हणजे असं याच्यात कमरेवरच पडले होते? काय ॲक्सिडेंट झाला होता की काय? नाही झाडावर गेलतो मी तेव्हा शेळ्या होत्या ना घरी. हां हां. तर तेव्हा पाला तोडायला गेलतो तिथून पडलो होतो. करंट झाडावर पडले तुम्ही? म्हणजे ते करंट बसला हां ते तारीवर फांदी पडली होती. हां हां. ते लाईट बंद केलं मग खाली पडलो. अच्छा. म्हणजे बरं झालं ते तरी लाईट बंद केलं. तर तुम्हाला त्यावेळेस तुम्ही एक्स्ट्रा किती दिवसानंतर काढला होता? नाही थोडं समजा हे दुख ते बरं झालं समजा एक महिन्यात गेलं. 1 महिन्यानंतर. मग किती गॅप दाखवले होते? काय एकाच मणक्यामध्ये गॅप दाखवला ते होता? एकाच ठिकाणी नॉर्मल होतं म्हणतो. आता बी हाई असं एवढं झालं. अच्छा. अच्छा. आता मोठा झाला आहे. नस बी दबली असेल त्याच्यामध्ये मग? हा ना सध्या दबेल म्हणजे एक नॉर्मल ते हां. एकसर काढलं पण ते आता आणलं नाही इकडे जायचं ते अच्छा. यामध्ये गेलेलं होतं. आज तुम्हाला एवढे वर्ष झालेत तुम्हाला हे त्रास आहे. तर हातापायामध्ये मुंग्या येणं कधीपासून स्टार्ट झालेलं आहे? मुंग्यामध्ये मध्ये येतात बरं का पण मी एकदा गावात पटेलकडे गेलतो ना तर गोळ्या ते खाऊन थोड्या कवर झाल्या ते म्हणजे थोरातकडे जा मी गेलो अच्छा. बिल्डिंगला. हां हां हां. तर आज किती हॉस्पिटल तुम्ही दाखवलीत त्याचे गॅप भरण्यासाठी आणि शिर खोलण्यासाठी? ते एकदा टेकाड्याकडे गेलतो बरं का टेकाड्याकडे कमसे कम 2 महिने केला. 2 महिने. अजून म्हणजे एवढ्या वर्षापासून फक्त एकाजवळ गेले की काय? खूप नाही 2-3 खूप. वेळेस केले पण मग असेच ना गोळ्या औषध बस. अच्छा. काय ऑपरेशन वगैरे काही सांगितलं होतं? सांगितलं होतं पण ते म्हणे आम्ही गॅरंटी नाही देत म्हणे. अच्छा. मग ऑपरेशन करा म्हटलेत मग नो गॅरंटी ऑपरेशन करावं लागेल. ते अच्छा. तुमच्या याच्यात हां. गोळ्याने झालं तर होईल नाही तर मग हे नाही काही सांगता येत नाही म्हणून क्लिअर होईल म्हणून. अच्छा. म्हणजे तुम्हाला काम होईल म्हणून त्याची गॅरंटी नाही देत म्हणजे. नो गॅरंटीमध्ये तुम्हाला जे तर ऑपरेशन सांगितलं होतं. तर गॅरंटी का घेत नव्हतं असं काही विचारलं असेल ना तुम्ही? आणि ते म्हणले मग हे सक्सेस नाही होत म्हणजे. हे ऑपरेशन सक्सेस होत नाही म्हणजे सरळ आणि हे सांगितलं केलं बी तर कंबर दुखणारच मग. असं? हा हे ऑपरेशन केलं तरी कंबर दुखणार? दुखणारच. अच्छा. किती डॉक्टरांनी असा सल्ला दिला तुम्हाला? नाही मग इथं औरंगाबादात आलतं मी काय नाही पण ते काकाचं ऑपरेशन केलं होतं ते हां हां हां. त्याच्याकडे गेलतो ते यात्रेकर. त्यांनी ऑपरेशन केलं त्यांचा आता बी त्रास असेल मग? नाही त्यांचं क्लिअर झालं हां, त्यांचं हां. समजा नॉर्मल होता ना. हां हां हां. अच्छा. म्हणजे तुम्हाला नो गॅरंटीमध्ये ऑपरेशन सांगितलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्ही गोळ्या खात आलात. तर गोळ्यामुळे खूप काही त्रास दुसरे पण उद्भवत असतील जसं लघवीमध्ये त्रास आहे? नाही हे दुसरं काहीच नाही फक्त एवढं झालं अच्छा. मुंग्या आणि आपलं कंबर बस. अच्छा. ओके ओके. तुम्ही इंटरनॅशनल हेल्दी इंडिया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आलात. महाराष्ट्ररत्न राष्ट्रीय रत्न डॉक्टर शेख सरवर साहेबांकडे तुम्ही आलात आज. तर आजपासून तुमचं ट्रीटमेंट इथं स्टार्ट होणार आहे.